ವಿಧಾನಸಭಾ ಕ್ಷೇತ್ರದ ಅಭ್ಯರ್ಥಿ ಶಿವಾಜಿರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರ ಪ್ರಚಾರಕ್ಕಾಗಿ ಆಯೋಜಿಸಲಾದ ಪತ್ರಿಕಾಗೋಷ್ಠಿಯಲ್ಲಿ ವಿವಿಧ ಪಕ್ಷಗಳ ಪದಾಧಿಕಾರಿಗಳು ಒಂದಾಗಿದ್ದು ಅವರಿಗೆ ತಮ್ಮ ಸಾರ್ವಜನಿಕ ಬೆಂಬಲವನ್ನು ಘೋಷಿಸಿದರು. ಗೋಕುಲ್ ಹಾಲು ಸಂಘ ಕೊಲ್ಲಾಪುರದ ಮಾಜಿ ನಿರ್ದೇಶಕ ನಾಮದೇವ್ ಕಂಬಳೆ ಸಹ ತಮ್ಮ ಬೆಂಬಲವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದರು. ಶಿವಾಜಿರಾವ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಚಂದಗಡ ಕ್ಷೇತ್ರದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗಾಗಿ ಕೃಷಿಕರು, ಮಹಿಳಾ ಸಬಲೀಕರಣ, ಶಿಕ್ಷಣ ಮತ್ತು ನಿರುದ್ಯೋಗಿಯಂತಹ ವಿಷಯಗಳಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡುವುದಾಗಿ ಭರವಸೆಯನ್ನ ನೀಡಿದರು. आज 2024च्या विधानसभा निवडणुकी संदर्भात आज प्रेस कॉन्फरन्स घ्यायच्या संबंधित आज जमलेले सर्व माझे पत्रकार बांधव आणि प्रमुख आमच्या ज्यांनी मला अपक्ष उमेदवार म्हणून पाठिंबा दिला आमचे सर्वच नेतेगण आज उपस्थित आहेत. आणि आज प्रेस घ्यायचं कारण काय की आज आमची निवडणुकीला 5 दिवस उरलेले आहेत आणि समाजातील सर्व तळागाळातील सर्व समाज, माझे वडीलधारी, माझे माता भगिनी, माझे युवक युवती आणि आमच्या खास लाडक्या बहिणी यांचा प्रचंड असा आशीर्वाद आणि पाठबळ आम्ही या निवडणुकीसमोर जात आहोत. आणि ही विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक आहे आणि सर्व विरोधक हतबल झालेत आणि नाना प्रकारचे आता आरोप करायला लागलेत. खरं माझ्या विरोधात बोलण्यासाठी, आरोप करण्यासाठी त्यांच्याकडे काहीच नाही आहे. म्हणून असं वाटते की अत्यंत ही निवडणूक शांतते पद्धतीने विकासाच्या मुद्द्यावरती लोकांनी बोलावं हीच अपेक्षा आम्ही ठेवतो. कोणतेही पद नसतेवेळी आज महाराष्ट्र शासनाने त्यांच्या इतिहासामध्ये, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एक संविधानिक पद नसतेवेळी 103 करोडचा विकास निधी आपल्याला दिला. आज 13.5 करोडचा काजू बोर्डासाठी फंड दिला. आज केंद्रीय मंत्री 2 वेळा येऊन गेले, मुख्यमंत्री साहेब येऊन गेले, गृहमंत्री येऊन गेले, ग्रामविकास मंत्री येऊन गेले, उद्योग मंत्री येऊन गेले आणि प्रदेशचे तिन्ही नेते, प्रदेशाध्यक्ष आमचे बावनकुळे साहेब, प्रदेशाध्यक्ष महिला चित्राताई वाघ आणि युवक प्रदेशाध्यक्ष त्या आता येऊन गेले. आणि त्यामुळे पक्षाचा प्रचंड असा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे, यात कुठली शंका नाही आहे. आणि राहिला तिकीटचा प्रश्न, विची धर्म म्हणून ते तिकीट आमदार राजेश पाटलांना जाणं स्वाभाविक होतं. खरं गेली मागची 2019ची निवडणूक आपण पराभव झाल्यानंतर मी त्यांचं अभिनंदन केलं, त्यांना शुभेच्छा दिल्या की आमदार राजेश पाटील साहेब तुम्ही आमदार झाला, तुम्हाला शुभेच्छा. आणि तसंच मला पण त्यांनी रिटर्नमध्ये शुभेच्छा दिल्या. केवळ तुमचा पण अभिनंदन, तुमची सत्ता आली आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्रीमधून विराजमान होतात, तुमची मदत लागेल. कारण माझ्या शुभेच्छा त्यांना पोहोचल्या. आमदार झाले त्यावेळेच्या आमच्या आत्ताचे उमेदवार नंदाताई बाबुळकर, माझ्या भगिनी, त्यांच्या मातोश्रीचं तेव्हा सिटिंग आमदार होत्या, त्या जर उभ्या आल्या असता ते चित्र वेगळं झालं असतं. का त्यांनी भाजपच्या वाटेवरती होत्या. आदरणीय चंद्रकांत दादासाहेब आमचे प्रदेशाध्यक्ष होते, त्यांच्या त्या घरीच थांबून राहिल्या प्रवेश समजून. आणि त्यांचा तसंच त्यांच्या मनात काही झालं नाहीये. आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून मला जे उमेदवारी म्हणून मला आशीर्वाद होता तो काय मी लपलेला नाहीये. खरं मी जे कामाला लागलो ते बघून माझा उमेदवार म्हणून फिक्स झालो. खरं राजेश पाटील साहेबांना माझ्या शुभेच्छा पोहोचल्या, ते आमदार पण झाले आणि त्यानंतर आमची सत्ता आलेली सत्ता. ಇನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅನೇಕರು ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. ರವಿ ಪಾಟೀಲ್, KMM ಕನ್ನಡ, ಚಂದಗಡ್.